मी रोहिणी भोईर झणझणी रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण वांगी बटाट्याची भाजी करतोय। तर आपण आता तेल टाकतोय बघा। तीन एवढ्या पळ्या तेल टाकलेलं आहे। एक चमचा राई टाकली। थोडंसं आपण जिरं टाकतोय। मिरची कोथिंबीर आपण तेलामध्ये 10-12 पाकळ्या लसणाच्या ठेचून टाकल्या, 3 मिरच्या ठेचून टाकल्या आणि थोडी कोथिंबीर कढीपत्ता। आपण छोटा चमचा हिंग टाकलाय। लसूण तेलामध्ये लाल रंगावर फ्राय झाल्यावर त्यात आपण कांदा टाकला। आपण इथे 3 मोठे कांदे कापून घेतले होते। एक चमचा आपण हळद टाकतोय। दोन चमचे आपण काश्मीर मिरची पावडर आहे। 2 चमचे आपण आगरी मसाला टाकलाय। वांगी बटाटे कापलेत ती टाकूया। मोठी मोठी कापून घेतली आपण वांगी। तुम्हाला नको असतील एवढी मोठी तर छोटी कापून घेऊ शकता। मोठी छान लागतात वांगी खायला, आम्हाला आवडतात। तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही छोटी छोटी टाका। आपण मीठ टाकतोय। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका। चाकून बघितल्यावर कमी वाटलं तर टाका परत। आपण 1 टीस्पून मीठ टाकलं। आपण 1 टीस्पून टाकलं, तुम्ही टाका तुम्हाला वाटलं। आपण 1 टीस्पून आता मीठ टाकून घेतलं, तुम्ही तुमच्या चवीच्या हिशोबाने टाका।
आपण 2 अशा अख्ख्या मिरच्या टाकल्यात आणि बाकी सगळं वांगे बटाटे टाकून घेतले. आता आपण भाजी चांगली मिक्स करून घेऊया आणि झाकण देऊन ठेवूया. याच्यात पाणी नाही टाकणार आहे आपण, झाकणावर पाणी ठेवायचं आहे. झाकण देऊन ठेवायचं नुसतं. झाकण देऊन नुसतं ठेवायचं. आपल्याला पाणी नाही टाकायचं भाजी. हा, वांग्याला पाणी सुटतं तर आपण फक्त झाकण देऊन ठेवूया, पाणी नाही ठेवायचं झाकणावर. हे आपण तेलावरच मारणार. आता आपण उघडून बघूया. 5 मिनिटं आपण भाजी झाकण देऊन ठेवली होती. आता बघूया आपण. बटाटा अजून शिजलं नाही, आपण परत झाकण देऊन ठेवूया. खूप कमी वेळात आणि खूप चविष्ट अशी भाजी बनते. आता आपलं झालेलं आहे, वांग बटाट सर्व शिजलेलं आहे. थोडीशी भाजी लागते खाली, काय प्रॉब्लेम नाही. आता आपण ना वरण कोथिंबीर आणि खोबरं टाकून घेऊया. वांग पण शिजले, बटाट पण शिजले. हा, दोन्ही शिजले बघा, चेक पण केलं आपण, दोन्ही शिजलेलं आहे आपलं. पण पाव चमचा बघा, पाव चमचा आपण फक्त गरम मसाला टाकतोय थोडासा. पाव चमचा आपण साखर टाकतोय चवीला, फक्त गोडपणाला नाही, चवीला. आता छान आपण मिक्स करून घेऊया. झालेली आपली भाजी. वरून आपण खोबरं पेरूया, छानपैकी आपण खोबरं पेरून घेऊया भाजीमध्ये. आता आपली झालेली आहे भाजी. आपण ही गरम गरम भाजी सर्व करूया डाळ भाताबरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर. तुम्हाला कशा बरोबर हवी आहे त्याच्याबरोबर तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता. आता डब्याला काय द्यायचं हा विचार करत बसायची गरज नाही. साधी, सोपी, सरळ आणि चमचमीत अशी वांगी बटाट्याची ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा.